नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण भजी बनवणार आहोत. तर ही भजी जरा वेगळ्या पद्धतीची आहे, कारण का ही भजी बीटाची आहे. तर लहान मुलं बीट अजिबात खात नाहीत आणि बीटामध्ये रक्तवाढीचं प्रमाण जास्त असतं. बीट खाल्ल्यामुळं रक्त वाढतं. त्यामुळं मुलांच्या तब्येतीला खूप चांगला हा बीट आहे. पण आपण बीटाची कोशिंबीर करतो तरीसुद्धा मुलं खात नाहीत. तर जर आपण बीटाची भजी केली तर ॲटलिस्ट मुलं आवडीनं खातील. आणि म्हणूनच मी आज हा एक काय म्हणतात त्याला एक प्रयोग करून मी बघितला. तर तोच प्रयोग तुम्हाला तुमच्याशी शेअर करते आहे. तर चला तर मग आपण त्याचं साहित्य आणि कृती कशी करतात ते बघूया आपण. तर बीटाच्या भजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे हे बीट मी पाणी न घालता मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे. अजिबात पाणी घातलं नाही आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकताय, हे बघा मी अशी बीटाचं पेस्ट करून घेतलेली आहे. मी 3 बीट घेतलेले आहेत मोठे मोठे आणि त्यात 2 मिरच्या टाकून पेस्ट करून घेतलेली आहे. किसलेला गाजर, कोथिंबीर चिरलेली, चिरलेला कांदा, अर्धा बाउल बेसन, अर्धा बाउल तांदळाचं पीठ, ओवा, हळद आणि चवीला म्हणजे तुम्हाला तिखट हवं असेल तर तेवढं तुम्ही लाल तिखट घालू शकता. मी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. तर तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. तर आपण आता भजी कशी करायची ते आपण बघूया. हे साहित्य आहे. तर हे जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण हे जे गाजर आपण किसलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया. नंतर कांदा घालून घेऊया. जो कांदा घातला आहे, 2 मी कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर डाळीचं पीठ मी अर्धा बाउल घेतला, लागेल तसं आपण घेऊ शकतो. नंतर तांदळाचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं म्हणजे कुरकुरीतपणासाठी. ओवा चुरून मी हातावर चुरून घेतलेला आहे ओवा. त्यानंतर हळद एक अर्धा चमचा, तिखट, आपण चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. जास्त कोथिंबीर असली तरी खूप छान लागते. आणि चवीपुरतं मीठ. आता आपण हे सगळं पाणी न घालता आपण एकत्र करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी पाणी न घालता मी एकत्र करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित. हे बघा मी पाणी अजिबात घातलं नाही आहे. बिटाचं पाणी जे सुटतं आहे त्यामध्ये मी भिजवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याची भजी तळून घेऊया. इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती आपण ह्याच्यामध्ये भजी तळून घेऊया. आपण भजी करायला घेताना जेव्हा आपण भजी करायला घेत असतो तेव्हाच मी थोडासा चिमूटभर सोडा टाकलेला आहे, खायचा सोडा. तर तुम्ही बघू शकताय मी इथं भजी सोडलेल्या आहेत. आता छान त्या तळून घेऊयात. आपण भजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे भजीच्या पिठामध्ये, कारण का स्वतः बिटाचं पाणी असल्यामुळं आणि गाजराचं पाणी असल्यामुळं आपण पाण्याचा वापर करत नाही आहोत. तर खूप साधी सोपी पद्धत आहे. आपली मुलं खात नाहीत बीट गाजर वगैरे, तर आपण बिटाची कोशिंबीर करतो पण कोशिंबीरसुद्धा हा मुलं खात नाहीत. तर अशी जर भजी वगैरे केली तर आवडीनं आवडणारा पदार्थ म्हणजे आवडणारा जो बीट किंवा गाजर असू दे, जे फळ आहे ते न आवडणारंसुद्धा मिटक्या मारत खातील. तर आपण बघू शकताय आपली भजी. तर आपण
तळायला आपण तळून घेत आहोत. ही भजी मंद आचेवरच तळायची, कारण का आपण जर गॅस फुल ठेवला तर करपण्याची शक्यता असते. बीट असल्यामुळं करपतंय की नाही हे आपल्याला कळत नाही. तर आपण मंद आचेवर पण गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. आपली बीटाची भजी तयार आहे. तुम्ही बघू शकताय, हे बघा, ही आपली बीटाची भजी खूप छान अशी तयार आहे. आणि तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा चायच्या वेळेला चहाला तुम्ही करून देऊ शकता, किंवा तुम्ही मुलांच्या डब्यात सुद्धा ही रेसिपी करून देऊ शकता. तर कशी वाटली माझी रेसिपी? जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशी झाली तेही मला कमेंट करून कळवा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.